ओम शांती। आजची तारीख आहे 20 मे 2026। आज बाबा म्हणतात, मधुर मुलांनो, आपणच स्वतःला विचारा की मी किती वेळ बाबांच्या आठवणीमध्ये राहतो. देही अभिमानी स्थिती किती वेळ राहते. प्रश्न आहे, बाबांच्या कोणत्या डायरेक्शनचे पालन केवळ भाग्यवान मुलेच करतात. उत्तर, बाबांची डायरेक्शन आहे, मधुर मुलांनो, आत्म अभिमानी भवा. तुम्ही सर्व आत्मे पुरुष आहात, स्त्री नाही. तुमच्या आत्म्यामध्येच सारा पार्ट भरलेला आहे. आता हीच मेहनत अथवा अभ्यास करा की आपण देही अभिमानी स्थितीमध्ये कसे राहावे. हेच मोठे ध्येय आहे. गीत आहे, तकदीर जगाकर आई हो. ओम शांती. मधुर मधुर मुलांनी गीत ऐकले. मुले अर्थात जीवाच्या आत्म्यांनी म्हटले की आम्ही नवीन दुनियेचे भाग्य म्हणजे स्वर्गाचे भाग्य बनवून रुहानी बाबांजवळ बसलो आहोत. आता मुलांना रुहानी अभिमानी अर्थात आत्म अभिमानी बनायचे आहे. मोठ्यात मोठी मेहनत हीच आहे. स्वतःला आत्मा समजा आणि असे समजा की मज आत्म्याने 84 जन्म घेतले आहेत. कधी बॅरिस्टर, कधी काय बनलो आहे. आत्मा पुरुष आहे आणि सर्व भाऊ आहेत, बहिणी नाहीत. आत्मा म्हणते की माझे शरीर आहे, तर त्या हिशोबाने आत्मा पुरुष आहे आणि हे शरीर समजा स्त्रीचे जर मिळाले तर शरीर स्त्रीचे झाले. शरीरामध्ये आल्यानंतर भाऊ बहीण म्हटलं जाईल, परंतु आत्मा भाऊ आहेत. प्रत्येक गोष्टीला चांगल्या रीतीने समजून घ्यायचे आहे. बाबा खूप विशाल आणि महीन बुद्धी बनवत आहेत, म्हणजे विशाल बुद्धी बनवत आहेत आणि त्याचबरोबर सूक्ष्म बुद्धी बनवत आहेत की जेणेकरून सूक्ष्म सूक्ष्म गोष्टी सुद्धा आपण समजून घेऊ शकतो. तर बाबा म्हणतात, तुम्ही आता जाणता की मज आत्म्याने 84 जन्म घेतले आहे. चांगले किंवा वाईट संस्कार हे आत्म्यामध्येच असतात आणि त्या संस्कारांच्या अनुसार शरीर देखील मिळत असते, म्हणजे जन्म मिळतो. आता आम्हा आत्म्यांना बाबा शिकवत आहेत, तर हे आहे आत्मिक ज्ञान, जे आत्मिक बाबाच येऊन देतात. सर्वात पहिली मुख्य गोष्ट म्हणजे मुलांनी देह अभिमानी पासून देही अभिमानी बनून राहायचे आहे. देही अभिमानी बनून राहणे हे खूप उच्च ध्येय आहे. ज्ञानासाठी उच्च ध्येय म्हणणार नाही. ज्ञानामध्ये मेहनत नाहीये. सृष्टी चक्राला जाणणे, तर ही आहे हिस्ट्री जॉग्राफी. उच्च ते उच्च बाबा आहेत. नंतर मग आहेत सूक्ष्म वतनमधील देवता ब्रह्मा, विष्णू, शंकर आणि नंतर वर्ल्डची संपूर्ण या दुनियेची हिस्ट्री जॉग्राफी ती तर मनुष्य सृष्टीमध्येच असते. मूल वतन सूक्ष्म वतनमध्ये कोणतीच हिस्ट्री जॉग्राफी नाहीये. ते आहेत शांतीधाम आणि सतयुग आहे सुखधाम, कलयुग आहे दुःखधाम. इथे रावण राज्यामध्ये कोणालाच शांती मिळू शकणार नाही. आता तुम्हा मुलांना ज्ञान मिळाले आहे. आपण आत्मे आहोतच मुळी शांतीधाममध्ये राहणारे. ही कर्मेंद्रिय कर्म करण्याकरता आहेत. मग भले कर्म करा किंवा नका करू. आपण तर आत्मा आहोत. आपला स्वधर्म शांत आहे. कर्मयोगी आहोत ना, तर कर्म देखील करायचे आहे. कर्म संन्यासी कधी बनू शकत नाही. तर हा देखील संन्याशांचा पार्ट आहे. ते घरदार सोडून जातात, भोजन बनवत नाही, परंतु भोजन तर लागतं. मग गृहस्थींकडे भिक्षा मागतात. घरदार सोडतात तरीही गृहस्थींकडेच खातात ना.
घरदार सोडतात तरीही कर्म तर करतात. कर्मसन्यास काही होऊ शकत नाही. कर्मसन्यास तर तेव्हाच होईल जेव्हा आत्मा शांतीधाममध्ये राहते, कारण तिथे तर कर्मेंद्रियच नाहीयेत. त्यामुळे तिथे कर्मसन्यास होऊ शकतो. तर बाबा म्हणतात, हे ब्रह्मा बाबा ज्यावेळेला साकारमध्ये होते त्यावेळेला देह अभिमानी होते आणि मग पुरुषार्थ केला देही अभिमानी बनण्याचा. म्हणून साकार मुरली आहे. तर बाबा म्हणतात की हे देह अभिमानी होते, आता देही अभिमानी बनण्याचा पुरुषार्थ सुरू आहे. तर ब्रह्मा काही भगवान नाहीत. इथे तर सर्व मनुष्य मात्र पतित आहेत. पावन श्रेष्ठाचारी एकही नाही. आत्म्यासाठीच म्हटले जाते पुण्यात्मा पापात्मा. मनुष्य देखील म्हणतात की माझ्या आत्म्याला त्रास देऊ नका, परंतु हे समजत नाही की मी कोण आहे. विचारले जाते की हे शरीराची आत्मा तुम्ही कोणता धंदा करतात, तर म्हणतील की मी आत्मा या शरीराद्वारे अमका धंदा करतो. तर सर्वात पहिला हा निश्चय करून बाबांची आठवण करा. हे रूहानी ज्ञान बाबांशिवाय इतर कोणीही देऊ शकत नाही. बाबा येऊन देही अभिमानी बनवितात. वारंवार स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे. या बाबतीत जिन्नप्रमाणे बनायचे आहे. जिन्नची कहाणी आहे. तर बाबा देखील हे काम देतात, माझी आठवण करा, नाहीतर माया तुम्हाला खाऊन टाकेल. माया एक जिन्न आहे. जितकी शिवबाबांची आठवण कराल तितकी विकर्म विनाश होतील आणि तुम्हाला खूप आकर्षण वाटू लागेल. माया तुम्हाला उलटे करून अनेक वादळांमध्ये घेऊन येईल. तुमच्या बुद्धीमध्ये हेच लक्षात राहावे की आपण आत्मे बाबांची संतान आहोत. बस याच आनंदामध्ये राहायचे आहे. देह अभिमानामध्ये आल्याने माया चापट मारते. हातमताईचा खेळ देखील दाखवतात. मोहर जे मणी तोंडात टाकल्यावर अदृश्य होतात. जर बाबांच्या आठवणीमध्ये राहाल तर तुम्हाला देखील माया त्रास देणार नाही. म्हणजे मायेला तुम्ही दिसणारच नाही. प्रदर्शनीमध्ये असंख्य येतात. सेवा करण्यासाठी प्रदर्शनी लावतात ना, तर बाबा म्हणतात की प्रदर्शनीमध्ये असंख्य येतात. सर्वात पहिला हाच धडा शिकवायचा आहे की स्वतःला आत्मनिश्चय करून बाबांची आठवण करा. तर तमोप्रधानापासून सतोप्रधान बनाल. पहिला धडा हाच द्यायचा आहे. भारताचा प्राचीन योग कोणीही शिकवू शकत नाही. बाबा येऊन जेव्हा शिकवतील तेव्हाच शिकू शकतो. मनुष्य मनुष्याला राजयोग शिकवू शकत नाही, ते अशक्य आहे. तर बाबा म्हणतात, तुम्हाला समजावून सांगितले आहे की किती काळ तुम्ही पूज्य स्वरूपामध्ये असता आणि किती जन्म तुम्ही पुजारी बनता. जोपर्यंत बाबा येत नाहीत तोपर्यंत कोणीही भ्रष्टाचारी पासून श्रेष्ठाचारी बनू शकत नाही. भ्रष्टाचारी त्यांना म्हटले जाते की जे विकारातून जन्म घेतात. म्हणून याला हेल म्हणजेच नरक म्हटले जाते. तर हेल आणि हेवेन, नरक आणि स्वर्ग दोन्हींमध्ये सुद्धा जर दुःख असेल तर मग त्याला स्वर्ग म्हणताच येणार नाही. जोपर्यंत पूर्ण रीतीने समजून घेतलेले नाही तोपर्यंत उलटसुलट प्रश्न विचारत राहतील. तुम्ही त्यांना समजावून सांगायचे आहे की भारत खूप श्रेष्ठ होता. ज्याप्रमाणे ईश्वराची महिमा अपरंपार आहे तशी भारताची देखील महिमा अपरंपार आहे. अच्छा, मधुर मधुर खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक स्मृती आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आणि अम्मा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता
बापदादांना प्रेमपूर्वक स्मृती आणि सुप्रभात. नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे, ज्ञानाला चांगल्या रीतीने धारण करून देही अभिमानी बनायचे आहे. हीच मेहनत आहे, हेच उच्च ध्येय आहे. या मेहनतीने आत्म्याला सतोप्रधान बनवायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, जिन्न बनून आठवणीची यात्रा करायची आहे. माया कितीही विघ्न टाकेल, परंतु मुखामध्ये मुहलरा म्हणजे मणी किंवा मोहर टाकून ठेवायची आहे, म्हणजे संयम ठेवायचा आहे. मायेमुळे विचलित व्हायचे नाही. एकाच्या आठवणीमध्ये राहून वादळे पार करायची आहेत. वरदान आहे, साधनांना वापरत असताना साधनेला आपला आधार बनविणारे सिद्धी स्वरूप भव. विश्लेषण आहे, कोणतेही जुन्या दुनियेतील आकर्षण करणारे दृश्य अल्पकालीन सुखाची साधने यूज करत असताना, वापरत असताना अथवा ते पाहून त्या साधनांच्या अधीन होता. साधनांच्या आधारावर साधना अशी आहे, जणू काही वाळूच्या फाउंडेशनवर बिल्डिंग उभारणे. त्यामुळे कोणत्याही विनाशी साधनांच्या आधारावर अविनाशी साधना अवलंबून नसावी. साधनं निमित्त मात्र आहेत आणि साधना निर्माणतेचा आधार आहे. त्यामुळे साधनेला महत्त्व द्या, म्हणजे मग साधना सिद्धी प्राप्त करून देण्यासाठी मदत करेल. आजचा सुविचार आहे, कोणत्याही कमजोरीचा अंश जरी असेल तरी त्यातून वंश जन्माला येईल आणि पराधीन बनवेल. आजचा अव्यक्त इशारा आहे, सदैव अचल अडोल एकरस स्थितीचा अनुभव करा. बुद्धीला एकाच ठिकाणी टिकून ठेवण्याची जी युक्ती मिळाली आहे ती लक्षात ठेवा. विचलित होऊ देऊ नका. देह आणि देहाच्या दुनियेपासून न्यारे बनून मन बुद्धीच्या विमानाद्वारे सेकंदामध्ये आकारी आणि निराकारी स्थितीचा अनुभव करा. बुद्धीला विचलित होऊ देऊ नका, नाहीतर युद्धामध्ये खूप वेळ वाया जातो. जसे तपस्वी नेहमी आसनावर बसतात, अगदी तसेच आपल्या एकरस स्थितीच्या आसनावर विराजमान होऊन राहा. तेव्हाच भविष्य सिंहासन प्राप्त होईल. ओम शांती.